रामकृष्ण पातालोचनी
भजन सम्राट उद्धव महाराज कवडेकर यांना
भारत माता की ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी मनोनिनाचे मागे मागे वाहे अंगे आपुलिया साकडे पडोनी दी काही व्यथा आपणची माथा ओढवी मनोनिनाचे मागे मागे वाहे अंगे आपुलिया एका जनार्दनी संत त्रिलोक्यात मुकुटमणी मनोनिनाचे मागे मागे वाहे अंगे आपुलिया नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमस्ते विठ्ठल पावनाति भासती पंचानन समाना तया श्रोत्याची चरणी जाना साष्टांग नमन करीत असो वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्ष अमरेंद्रा समान तयाची चरणी दान साष्टांग नमन करीत असो आता गान गंधर्व देवता कोकिल कंठस्वर आराका जी कीर्तने वहिवासी तलोका तयाची चरणी नमनगा बदली सतसो परम विख्यात जोदान ब्रह्मयाचा सुतो नारद दान नाम तितिक्षु तयाची चरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळे तो संभाजी दान नवाळे कावतरदा जयाची कुळी तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग नमन करीत असो विठ्ठला
गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी लोकपेक्षा ते काशीचा मालक आहे, लोकपंढरपुराचा मालक. बाकी विश्वाचा मालक कोणी होऊ शकत नाही. थोडेफार पैसे कमवणं, थोडस बारीक वर्चस्व, थोडस आधिपत्य, तात्पुरते तापात लोक बाजूला फिरायला, कोणी शेट्टी हलवायला तितक्या पुरते राहते. पण विश्वाचा मालक फक्त जगाचा मालक आहे. मालक कोणाला माहित असतेच माहिती का? कुटुंब भयप्रणो जनम यत् मोक्षामृदयस्थानां अंबरास्तदेव चक्रिया वास्तुं सदट जायते. कुटुंबातल्या लोकांचा, त्याच्या घराचा राहण्याचा निवारा, अंबर म्हणजे वस्त्राचा निवारा, पोटाचा निवारा करत असत तो ठराविक लोकांचा, तितक्या पुरता मालक आहे. पण मुंगीपासून झाडापर्यंत, जीवापर्यंत प्रत्येक जो पोशिंदा आहे, जो संरक्षण करत आहे, जो संहार करत आहे, तो मात्र ठराविक एकच मालक आहे. हे दोनच मालक आहे. विश्वाचे मालक येते विश्वाचे. मला सांगा, एखाद्याला 4-2 पुस्तकं वाचल्याचा लय गगा असेल ना, तर त्या नालायकानं आता पाऊस पाडून दाखवा. बरेच मोठमोठाले शेतकरी त्याला अंगठ्या करतील, ज्याची 5-50 एकर सोयाबीन आहे, ते सहजच अंगठी घालील 5 ग्रामची. रत्न पुस्तक वाचले तू, ते पुस्तक वाचून तुझ्या पोट भरण्याची सोय करू शकशील. मालक नाही होऊ शकत. मालक तो आहे. प्रजन्य भयस्थिता वायुर सुवेगस्तते वचन उष्णकालेन भयं दीप्तिं करत्वदम्या संपूर्णता. वारा असेल, पाऊस असेल, ऊन असेल, या सगळ्या 3 ऋतूची प्रक्रिया ज्याच्या कर्तव्य आहे त्याला मालक म्हणतात. राहिले अहंता
बऱ्याच लोकांना मी चांगला दिसू शकतो, वरी चांगली व्यवस्था आहे बसण्यासाठी. महिलांना ज्यांना अपुरी जागा आहे त्यांनी वरी जा. वृक्षाची पान आली ज्याची सत्ता राही दी हाता मग कोठे. झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही त्याला जगाचा मालक म्हणतात. विश्वातल्या प्रत्येक क्रिया निसर्गाच्या ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात. सोपी व्याख्या मी सतत सांगत असतो. गिरगावचा बाळू तुमच्या पुढे किती वेळ बसवायचा आहे आणि कोण्या वेळेला मळ्यात पाठवायचा आहे कायमचा, हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा मालक. देखवी ऐकवी एक नारायण तुझी वेद त्याच्या कृपेने बोलतोय. सूर्याचा प्रकाश त्याच्या कृपेने आहे. चंद्राचा शीतल अगा निशापती भयो. हे प्रकाश स्तोत्र जाय विजवरा प्रसन्न पाय फलित कांती. या विश्वातली फलद्रूप क्रिया प्रसव क्रिया चंद्राच्या प्रकाशावर होत नाही. सूर्याच्या प्रकाशाने धन वाढत असेल पण बीज हे पुष्पातून बीजाचा गोड अशा प्रकारचा टवटवीत भाव बाहेर पडणे हे चंद्राच्या प्रकाशात येतात. पण त्यालाही प्रकाश पुरवायची ताकद फक्त मालकात आहे आणि तो ब्रह्मांडाचा मालक आहे. आणि त्या मालकावर संतांचं कर्ज आहे. संतांनी तो ऋणी केलाय, कर्जबाजारी केलाय. एखादा बुद्धिवादी माणूस 4-2 वेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचणारा म्हणत असेल काय वेडपट असतील महाराज लोक. त्याच्या मनात असा भाव असेल की पैठणचे मालक शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांना कळत नसेल का हो या विश्वातल्या प्रत्येक गोष्टी ज्याच्या ताब्यात आहे त्याच्यावर कर्ज कसं काय, तो कसा कर्जबाजारी होऊ शकतो. जराशे पैसे ज्याच्याकडे असले, थोडासा 4 लोकांत गाजला, सगळ्या बँकेतलं त्याच्याकडे कर्ज असलं तरी लोक म्हणतात नाही बाबा तुला मोठा माणूस नाही. घरात 12 लोक फिरले पण लोकांमध्ये त्याचा ठसा पडलेला असतो. तो विश्वामध्ये त्याचा किती मोठा
ठसा असेल त्या मालकाचा आणि सरळ संतांचं त्याच्याकडे कर्जही तोडूनही केलाय असं पैठणचे मालक म्हणतात. वाक्य हे गाफील माणसांचं मान्य केलं जात नाही. ठीक आहे, आमचं तुम्ही ऐकत तुमचं मोठेपण आहे मनाचं. 10 ज्ञानेश्वरीच्या वया पाठ केल्या, 10 अभंग पाठ केले, 10 श्लोक पाठ केले, झाला कीर्तनकार, झाला प्रवचनकार. अनुभव काय त्याला ऐकू येत नाही. त्याला किराणा आणला तर ती थुतरी थांबती, तरी पण हातवारे हात फेकू आपण एखाद्या वेळेस मोठमोठ्या गप्पा आणू शकतो. अनुभव लागेल ना त्याला. अनुभव आहे ना, अनुभव. कोण मागणार आहे आपला? तरी तुम्ही मागता. ज्या व्यक्तीने संतांचं कर्ज देवावर आहे असं ज्या व्यक्तीनं सांगावा त्या व्यक्तीचा अधिकार इतका मोठा आहे, इतका मोठा आहे की पंढरपुरातला मालक त्या व्यक्तीच्या घरचा वॉचमन आहे. दत्त चोपदारी घरी दत्त चोपदारी करीत असे. गिरगावकर म्हणे नाही, येडत ऐकायचं नाही. गिरगावकर म्हणल्यावर निळा म्हणे देव राबे त्यांची घरी. आणि दत्त चोपदारी वाचमन आहे जगाचा मालक. 36 वर्ष नुसता वाचमन नाही मावळी, तुम्ही म्हणलेलं प्रमाण म्हणा. गंध उकाळून द्यायला होता, पाणी भरायला होता, कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी पाणी भरायला देव ज्याचा संध्याकाळचा ठिकाणा नाही, त्याचे कपडे इतके ताईट, शेजाऱ्याचा अंग कापड इतके कडक कपडे. पाणी भरायला जगाचा मालक. काय अधिकार असेल नाथांचा. आणि त्या शांती ब्रह्मनाथ बाबांचा पैठणच्या मालकांचं वाक्य की संतांचं देवावर कर्ज आहे. तो संती केला ऋणी. आणि एखाद्या व्यक्तीचं जर आपल्यावर ऋण असेल तर त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहायला माणसाला लाज वाटते. दुसऱ्याचे पैसे घेऊन जर दिले नसतील आणि लाजत नसत तर समजायचं पांचाटाचा मुखी आहे. विठाला लाज वाटते. लाज ऋण तसं नसतंय. पत्रकारजी सोनवणे साहेब कशाला म्हणायचं? आंब्याची डाल घेऊन एक व्यक्ती दारातून विकायला चाललाय. डोक्यावर आंबे इथं डाल आहे, डोक्यावरती आंब्याची विकायला. आंबे घ्या, आंबे घ्या म्हणून सांगतोय तुम्हाला. लहान वय असे आंबा एक असं फळ आहे, शुगरवाल्याला पण खावडतं. खाऊ देत नाही तर ते भाग सोडून द्या, पण ते खाऊ वाटतो. त्या काळात उष्ण कालामध्ये येणार फळ आहे आणि आंबूस वस्तू आवडती माणसाला. लहान लेकरांना किती आवडत असेल, पण परिस्थिती नाजूक असते. खिशात पैसे नसतील, घरच्यांकडेच असते, परिस्थिती नाजूक. नुसती त्याच्याकडे बघत असते. मला चांगलं कळतंय. माझ्या लहानपणी आईस काड्या इकायला यायच्या प्रकाशराव. गाडी यायच्या. एक नाही फक्त त्यावेळेला 20 पैशाला 10 पैशाला गाडीगार असायचे. त्या कशावर भेटायचे. लहानपणी एक नाव घेत नाही, ती वस्तू बाहेर टाकायसाठी एक पात्र असते.
ते पात्र म्हणजे टोपल्याचं कशाचं तरी पत्राचा तुकडा. घरी लहान लेकरं असल्यावर ते वापरायची. कळून घ्या, इतकं खाली येऊन सांगत ते पत्राचे तुकडे पण ती बाई घरी नसल्यावर आम्ही गाडी गरवायला म्हणजे तुम्ही पण लहान लहान आहे. तुमचे काही मुंबईला दिल्लीला बरेच जन्म झालेले. आता जर असं बरं होऊन तुम्ही शिरूत काही राहिला असताल पण मागचं आठवी जाणं ज्याच्या मागचं ध्यानात येतंय का ते नीट जगत असतो. जो मागचं इसरत असतो का त्याला उसातलं डुक्कर म्हणायचं. विठाला पण ज्याच्याकडे गाडीदार भेटतच नाही का ते जो गाडीदार खातोय त्या लेकराकडे बघत असतो. एक ताव असतो माणसाचा. मनवेळा असते लेकरू आज्ञा नाही. त्या आंब्याच्या डाली मागे बरीच लेकरं अशी फिरायची. ती कसं देणार? त्याचंही पोट व्यवसाय त्याचा. असं 4-2 वेळेस दारातून आंब्याची डाल गेली पण आंबे एके दिवशी त्या मुलाच्या वडिलांनी पत्नीला सांगितलं, प्रिये आपल्याला 5-50 रुपये भेटतील का? उसने पासने मिळतील का 5-50 रुपये? शेजारनी बाजारनीकडे तिनं बघितले. 5-50 उसने घेतले, नवऱ्याच्या हातात दिले. तिच्या त्या सात्विक सदाचारी पुण्यशील पावन नवऱ्याने ते 50 रुपये घेऊन आंबे काय किलो, अर्धा किलो, 2 किलो काय आले असतील त्या काळात ते आंबे घेतली आणि पत्नीकडे दिले. अगं त्याचा रस कर, रस कर, याचा रस. आणि रस, आंब्याचा रस, याच्यासाठी 50 उसने घेतले. कशी फेडायची त्या बाईची? फेडील मी काम करू, फेडील, पण याचा रस कर, पोळ्या कर, भात कर, काय असेल असलं थोडस तीर्थ भाजी कर, पुरड्या कर कर. केला त्या बाईनं स्वयंपाक. ही व्यक्ती एका व्यक्तीकडे गेली, त्या व्यक्तीला बोलून आणलं. ज्याच्या घरी गेली त्या व्यक्ती श्रीमंत व्यक्ती होती. जो आलाय तोही श्रीमंत, ज्याच्या घरी गेलाय तोही श्रीमंत. बोलीदारा गरीब आहे. विनंती केली, माय बाप गरीब माणूस आहे पण पाहुणे आमच्याकडे जेवू द्या. तुम्ही मोठी माणसं आहेत पण आमच्याकडे जेवू द्या. बोलवलं त्यांनी, जेवायला वाटलं, जेवण झालं, निघून गेले. बायकोने विचारलं, धनी एक विचारू, गेल्या 15 दिवसापासून आंबे आपल्या गावात विकायला येते. एके दिवशी आपलं पोरग आंब्याच्या लालसेनं उपाशी झोपलं. राग आला त्याला. जेवलं नाही आंबा आंबा करून. तुम्ही त्याला आंबे घेतले नाही. हे 2 किलो आंबे आपल्या गरीब कुटुंबाला 4 दिवस पुरत होते. एका श्रीमंत पाहुण्यासाठी तुम्ही 2 किलो आंबे कशाला खर्च केला? लेकराला गरज नाही. रात्रीचा प्रसंग आहे, दिवा लावलेला आहे. त्या दिव्याच्या प्रकाशात बायकोने विचारल्यावर नवऱ्याच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. त्याला सांगितलं, लक्ष्मी ऐक ना, त्या श्रीमंत पाहुण्याला जेव घालण्याची माझी पात्रता नव्हती ग, पण 2 वर्षापूर्वी आपल्या पोरीच्या लग्नाला 20,000 रुपये त्याने उसने दिलेले. लाज वाटते ग? देण्यासाठी घडत नाही ते पैसे, देऊ आपण, नाही कर्जात मरायचं. पण ते 20,000 अशी सारखी मनात दिसते ग. ते दिसल्यामुळे असं वाटतंय त्यांच्या पुढं पुढं थोडस करावा. याला ऋण म्हणायचं, ऋण 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 ऋण. हे व्यवहारातलं ऋण. असं ऋण आपल्यावर असल्याच्या नंतर आपण एका व्यक्तीच्या डोळ्यात पाहू शकत नाही, त्याच्या पुढे पुढे करतो. असं कर्ज विटेवरच्या मालकावर संतांचं आहे. म्हणून नाचे मागे मागे. काय कर्ज आहे? काय केलं देवासाठी? या संतांनी तुम्हाला देव दाखवला. याच्या पलीकडे सांगू का? गणेशराव, तुमच्या राजकीय क्षेत्रात प्रचार असतो आणि राजकीय क्षेत्रात उभं राहिलेला व्यक्ती एकटा प्रचार करू शकत नाही. त्याच्या भोवतालची सगळी कार्यकर्ते गणेशराव प्रचार करत असतात. मग तो तळागाळातल्या लोकांना माहित होतं ही आमची व्यक्ती, हे गणेशरावजी काजळे आहेत.
हे आमच्या क्षेत्रात आहे, उद्योग क्षेत्रात आहे, त्यांच्याकडे क्रेशर आहेत, बऱ्यापैकी त्यांचं स्थान आहे, शून्यातून विश्व निर्माण केलं, आता ते राजकीय क्षेत्रात आहेत. अशी तुमच्या भोवतालची काय तुमचा मित्र वर्ग असेल ते तुमचा प्रचार करत असतो आणि लोकांना दाखवत असतो हे गणेशराव काजळे आहे. तसा ब्रह्मांडाच्या मालकाला विश्वाला जर दाखवून दिला असेल हा देव आहे, हा मोठा आहे, तर याची एकमेव शक्ती कोणाची असेल तर ती संतांची आहे. तो संतांनी ठावा केलाय. नाही तर खोळ पांघरून बसलेला वैकुंठातला देव, मोठ्या एका अवस्थेत असलेले कैलासातले विश्वनाथ भगवान शिवशंकर विश्वातल्या तुमच्या माझ्यासारख्या सामान्य पामराला जर दाखवले असतील हा देव आहे, तर एकमेव शक्ती ती संतांची आहे. हेही संतांचं देवावर कर्ज आहे. प्रमाणे त्याच्यासाठी फार मोठे बघू पुन्हा कधी हेही कर्ज आहे. याच्या पलीकडे सांगू का, आपल्याकडे एखादा गडी आहे, मालक सकाळी वेळा करत असतो, गड्याला काम सांगत असतो. मालक वारकरी होता, 8-15 दिवस पंढरपूरला गेला, गडी एकटाच आहे. त्या गड्याला माहिती आहे आपण मालक आपल्याला पगार देतात. त्या गड्याला कळते आज वापस आहे आमच्या ठिकाणी कोलपे धराव, आज वापस आहे आमच्या ठिकाणी आवत धराव, आज पाऊस पडलाय बैल बांधावा किंवा बांधून बैलाला वैरण चारावा, आपण घुमटा घ्यावा पोत्याचा आणि मालकाच्या मुगातले सोयाबीन मधले कापसातलं तण उपटावा. याला म्हणते मान गडी. गडी असा निष्ठेनं जर गडी काम करत असेल पैसे घेऊन, असा निष्ठेनं जर गडी पैसे घेऊन काम करत असेल निष्ठेनं, तर त्या मालकाला वाटतंय मरेपर्यंत याला आपल्याकडचं जाऊ नये, मरेपर्यंत. मग पैसे घेऊन नीट काम करणारा गडी जर मालकाला इतका आवडत असेल तर त्याला 1 रुपया न मागता त्याच्या नामाचे पोवाडे विश्वाच्या पर्यंत गाणारे हे संत त्याला किती आवडत असतील याची कल्पना करावी. बाबतीत जर विचार केला तर हरी नामे ढवळी हे विश्व नावाने ढवळून काढलंय. विश्व नावाने ढवळून काढलं, त्याची ख्याती जगभर पोचली. अवस्था प्रत्येक संतांच्या बाबतीत काय कर्ज आहे, काय केलंय संतांनी, किती मागतील त्याला. एका मोठ्या माणसाचं वाक्य, एक संत पंढरपूरला देवाच्या दर्शनाकरता गेले. सात्विक सदाचारी पुण्यशील पावन संत. ही पैशावाली होती असा विषय नव्हता. हल्ली ती लय सोंग झाले. महाराजाला भारीची गाडी असली की तेवढे महाराज मोठा, त्याला धोंड्याचं जेवण, त्याला कपडे, त्याला इथे येऊन पोळ्या खाल्ल्याणार. यावंच लागते आमच्याकडे धोंडे खायला. कुठे नाही आहे तुम्हाला करायचं. अरे ते जळेल इतके धोत्र आहेत ना त्याच्या इथं, तुम्ही चिखला पाहून पाणी टाकायले. निष्ठावंत वारकरी गरीब आहे, धोत्र पुढे घ्या फाटलंय, शिवण त्याला. पंढरपूरच्या 1 कोटी वाऱ्या केल्याचं पुण्य तुला प्राप्त होईल. काशीला लाखो वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होईल. ही आताचा भाव असा आहे. त्या काळातली संत अशी पैशावाले, विमानात फिरते, गाड्या फार मोठ्या, त्यांच्याकडे बंगले, गणेशराव असं काही नाही. साधी व्यक्ती सर्वसामान्य व्यक्ती देवदर्शना करता गेले आणि घरी आले. घरी आल्यावर पत्नीला सांगितलं, प्रिय रून सांगतोय, रून लक्ष्मी, आज देवानं माझ्याकडे टक 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 बघितलं. बायकोने विचारलं, मालक देवानं तुमच्याकडे मान उरी करून बघितलं? याच्या अगोदर एकदाही बघितलं नाही. एकदाही माझ्याकडे विटेवरच्या मालकाने मला पाहिलंच नाही. मी निमूटपणे दर्शन घ्यायचो, फार वेळ देवाच्या पुढे थांबायचो, पण एरवी त्याची दृष्टी तर नासागरीच आहे. पण मी दर्शनाला गेल्यावर तो मान खाली घालीत होता आणि आज मात्र त्यानं डोळे उघडे, मान वरे केली आणि माझ्याकडे टक लावून बघत होता आणि हसला सुद्धा माझ्याकडे बघून. काय असलं ग प्रिय, याचा अर्थ काय असेल ग? बायकोने विचारलं, यात्रेहून आलेली पडशी सोडली का?
नाही म्हणे, उशीर झाला यायला. आता सकाळी स्नान करून पडशी सोडू, गावात मारुती राहायला प्रसाद ठेवू, सकाळी सोडू पडशी. बायकोनं सांगितलं, आतापर्यंत देवानं तुमच्याकडे बघितलंच नाही, मान खाली घालत होता, आज वरे करून तुमच्याकडे बघितलंय आणि तुमच्याकडे बघून हसलाय, मला तुमची पिशवी बघू द्या. आणि बायकोनं पिशवी बघितल्या, पिशवीमध्ये दगड काढला. कशाचा दगड होता माहिती? दाढी करायचा वस्तारा घासायचा दगड होता. दाढी करायचा वस्तारा घासायचा दगड होता. बायकोनं सांगितलं, बाजूच्या हातातून तुम्ही एरवी शिली घेत होता, त्याला शिली म्हणायची, जुन्या काळातली भाषा. ती तुम्ही बाजारच्या बाजूच्या बाजारातून घेत होते. तुम्ही पंढरपूरला दर्शनाला गेलते का तुमच्या व्यवसायाचं साहित्य आणायला गेलते? ती रात्र घरी नाही घातली, तशीच पडशी खांद्याला अडकिली आणि पुन्हा पंढरपूरचा रस्ता धरला. चंद्रभागेमध्ये स्नान करायच्या आधी वस्तारा घासायचा दगड पाण्यात फेकून दिला चंद्रभागेच्या, आणि स्नान केलं आणि दर्शनाला गेले. पंढरपुरातल्या मालकाची मान वाक. इतक्या श्रद्धेनं त्याच्यावर प्रेम करणारे संत सेना महाराज, जगाचा मालक त्यांच्याकडे बघितल्याबरोबर मान वाकवीत होता. महाराज यांनी त्यांच्यावर केलेल्या कर्तव्याचं, सात्विकतेचं, भजनाचं, त्या वारीचं पुण्य या कर्जानं त्याची मान वाकत होती. ही श्रद्धा अप्रतिम गाठोडे. हे गाठोडे जेसीबीनं, पोकल्यानं, क्रेननं उचलत नाही. एवढं मोठं कर्ज देवाच्या डोक्यावर आहे. म्हणून कधी यांना जर काम असलं तर एका राजाची दाढी करण्यासाठी जगाचा मालक तिथं धोपटी घेऊन जातो. म्हणून मालक गोडस 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 ध्रुपदात म्हणतात, म्हणून नाचे मागे नाचे देवाचं भजन केलं गणेशराव देवावर कर्ज होते असं नाही. तुम्ही जितकी चांगली कामं करताल का याच्या सुद्धा पुण्यानं देवाच्या डोक्यावर कर्ज होत. याच्या सुद्धा एक पुरावा सांगतो आणि मग पुढचा पुरावा देतो. एखाद्याला पंढरपूरला जाण्याची इच्छा आहे पण पैसे नाही. एका व्यक्तीला अन्नदान करण्याची इच्छा आहे पण पैसेच नाही. आणि त्याच्यावर जर तुमच्या सारख्या धनवंतांनी थोडीशी कृपा केली, त्याच्या मुलीचं लग्न आहे गणेशराव, तुमच्या सारख्याने एखादा क्विंटल साखर दिली, पिणाऱ्याला वाटण्यापेक्षा विलाज नसतो, तुम्हाला त्या वाटावं लागते प्यायला सुद्धा पैसे, पण त्याच्या पापानं तुमची लेकरं कालांतराला खराब होते, तुम्ही म्हातारे झाल्यावर.
पण तुम्ही जर एखाद्याच्या मुलीच्या लग्नाला एखादं साखरेचं पोतं दिलं, ते गरीब माणूस आहे, भले तुम्ही माळकरी नाही आहेत का नाही मला माहित नाही, अंगावर घेऊ नका, मी पुरावा सांगतो, पण पुण्य किती वाढतंय सांगतो. दुर्बळ जो का भगवत भक्त, त्यासी संरक्षितो धनवंत, तेने तुष्टला भगवंत, त्याते उद्धरित भक्ताधी, नैवं गिरगावकर लिखितम. दुर्बल जो का भगवत भक्त, जोगदर्मी साहेब, दुर्बल आहे, गरीब आहे, जो का भगवत भक्त, त्यासी संरक्षितो धनवंत. पैशावाला माणूस आहे आणि गणेशराव तुमच्या कमवलेल्या पैशातल्या 4 पैशातनं त्याचं संरक्षण, त्याचं काम व्यवस्थित जर झालं तर तेने तुष्टला भगवंत. सरपंच त्याच्यावर भगवंत प्रसन्न होतो आणि त्याती उद्धरी भक्ताधी, त्याच्या भक्ताच्या आधी भक्ताचं संगोपन करणाऱ्याचा उद्धार करतो. हे पैठणच्या मालकांचं वाक्य आहे. विठाला विठा. असं केल्यावर सुद्धा देवावर कर्ज होतंय, देव तुमचे काम करतो, नाचतोय तुमच्या माग पुढे. नाचणे म्हणजे घोंगर बांधून नाही, घोंगर बांधून नाही नाचत, तुमची जी कामं आहेत ती कामं पूर्णत्वाला नेतो, याचं नाव नाच नाही, त्याचं नाव नाच. बऱ्यापैकी काम आहे. एखाद्या व्यक्तीला पैसेच नाहीत काशीला जायला, पैसेच नाहीत पंढरपूरला जायला, या प्रसाद महाराज पैसेच नाही, बरे 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 नसू द्या धोतर पण या एखाद्या गरीबाची इच्छा आहे, गरीब बाई असेल, एखादा पुरुष असेल, इच्छा आहे पंढरपूरला जायची, 800-500 रुपये देऊन जर त्याला काशीला धाडलं, मेला आला त्याशी अर्ध. पैसे नाही आणि तुम्ही जर त्याला पंढरपूरला काशीला पाठवून तुमच्या योगानं त्याला काशी पंढरपूर घरी तो वाटाणाच मेला तरी तुम्हाला अर्ध पुण्य. मेला आला त्याशी अर्ध पुण्य, नैवं गिरगावकर लिखितम. मी लिहिलेलं का नाही, असं सुद्धा पाडणं हे विटेवरच्या मालकावर कर्ज आहे, कर्ज. आणि मग असं पुण्य वाटलं की त्या कर्जाच्या गाठोड्यानं ते आपल्या घरी नाचतोय, म्हणून नाचे माग. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार आहे, लाख्याचं उमर नावाचं गाव होतं, लाख्याचं उमर त्या भागात आहे पश्चिम महाराष्ट्र. आणि तिथे चांगल्या प्रतीचा बाजार त्या काळात 400 वर्षापूर्वी भरायचा. आता तर लय मोठं गाव असेल, 9 लाखाचं उमर म्हणते त्याला. त्या उमऱ्याला बाजाराला जायचे. एखादा जर वारकरी बाजाराला जात असेल ना, तिकडून येताना जर ते थकला तर तुकोबर त्याची बाजाराची पिशवी डोक्यावर घ्यायची, डोक्यावर घ्यायची, डोक्यावर. बघा देवावर कसं कर्ज होते. एका बाईच्या घरी पक्ष होत, पितृतीची होती, सात्विक सदाचारी बाई होती, पण कोणी नव्हतं तिला, आश्रय नाही, काही नाही.
आणि 9 लाखाच्या उमऱ्याला ती बाजाराला चालली, पण चालताच येईना, हातात काठी थकलेली. तुकोबारायला इच्छा तर माय कुठे चालली का? बाजाराला जायचं. कशा करता? सगळी पक्षाची सामुग्री, पक्ष म्हणजे पिंडाची सामुग्री मिळवली, पण स्नेह पाहिजे. स्नेह म्हणजे तेल, तेलाची अडचण आहे. भोपळा होता चालली. तुकोबारायला सांगितलं, मागे एक काम करू, तेल जर तुम्हाला घरी आणून दिलं तर दिले पैसे. भोपळा हातात घेतला, 9 लाखाच्या उमऱ्याहून त्या बाईला तेल आणून दिलं. तेलाचा भोपळा हातात पडल्याबरोबर आशीर्वाद दिला, बाबा अरे तू तेल आणून दिलं, उद्या माझ्या इथे पितर जेवतील. म्हणजे एक लक्षात ठेव, स्वर्गातले पितर तुला इथे येतील, स्वर्गातले पितर येतील. गरीब बाईचा आशीर्वाद हो. काय माहित होतं तिला? शास्त्र माहित नाही, दसरा मागचा वेद माहित नाही, पुराण माहित नाही, ग्रंथ माहित नाही, काय माहित नाही तिला. पण भाव गोड, सात्विक होती, सदाचारी होती, पुण्यशील होती, तंबाखू खात नव्हती, न सोडील. जी बाई तंबाखू खाती का, तिनं 500 लिटर जरी महादेवाला दूध वाहिलं तर घासलेट वाहिले. गळ्याची शपथ, सकाळच्याला गिरगावचा बाळ्या मदत खोट 5च्याला उद्या 10 वाजता निरोप येईल तुम्हाला बाळ्या मिळाला. अभद्रोर्वाणीर स्पष्टो भयो वक्ता भूषितो जायो दक्षिणाधिपते गायम यच्चायते यमाग्रा. कीर्तनातल्या वक्त्यानं खोटं वाक्य सांगणं किती उदय को भास्करो नाही हो. उद्याचा सूर्यच पाहू शकत नाही तो अनपट. त्याला यम जर येत नसेल तर असं समजायचं याचं लय पिढ्याचं पापूत आलंय. तुम्हाला सांगतो का, नाटकात नाटक जमत नाही, नाटकात नाटक जमत नाही तर परमार्थात कशा नाटक करतात? देखाव नाही करायचा परमार्थात, देखाव नाही. तुम्ही जर देशी पिणारा भजन्या पकवाद्या कीर्तनकार बनून जर त्याला पाकिट दिलं असं तर तुमचे सगळे पूर्वज नरकाला जाते. बाळ्या सांगत नाही, पुराण सांगते. धोत्र नसू द्या एखाद्या वेळेस प्रसाद महाराज, पण तंबाखू खाऊ नये, गुटखा खाऊ नये, सिगारेट ओढू नये लांबलचक 75 रुपयाची. कारण त्यानं पायाकडून पाकिट दिलेलं असते आपल्याला. ते जर सिगरेट मध्ये, गुटख्यामध्ये आणि बिडीमध्ये जर घातले तर आपली बी अर्धी नरकाला जाते, तर त्याच्या अर्धी नरकाला. दोघांची पताना झाली. म्हणून माझ्या माईंनो सांगतोय, पहिलं तुमच्यातलं तंबाखूचं व्यसन सोडा, मग पांडुरंगाला मंजूळ व्हा, शिवशंकराला बेल व्हा. तर तो बेल व्हायला, मंजूळ व्हायला असं होतंय. नाहीतर देवाच्या अंगावर गौऱ्या टाकल्या इतकं पाप लागतंय. देऊतल्या मालकांचा लांबच का होते. कधी वेळ घेतला तर वाचा, तंबाखू चोळण्यापेक्षा विठाला नाटकात नाटक जमत नाही, परमार्थात कसं नाटक जमत समजलं. आमचे इथे ललितात पोळ्याच्या करीच्या दिवशी जराशी मारुतीला पुढे नाटक करीत होते. ऐक नाही महाराज, आता नाही 4-2 नाटक करायची ती परंपरा आहे. पोळ्याच्या करीला ललित व्हायची. बऱ्याच गावाच्या परंपरा होत्या. 8-15 दिवस चालायचं. पौर्णिमेला, चैत्र पौर्णिमेला कधी कधी
परंपरा गोड होत्या पूर्वीच्या काळात. तर नाटकात एक जण मारुती झाला, सोनवणे साहेब मारुती झाला, खपक्या दिसायला होता, 113 किलो वजन गिजन, ह्या मोठ्या भोपळ्याचा विष्कर, त्याला बायकोची लाल साडी आरती फाळली, त्याची रंगोटी केली आणि अर्ध्या साडीची शेपूट केली. रामाकडे कोणी पाहिलं, सीताकडे कोणी पाहिलं, लक्ष्मणाकडे कोणी पाहिलं, सगळे हनुमानाकडे बघू लागले. हातात ती सुत लागला तसा, लाकडाची गदा आणि ते वाटलं खरंच आणलेलीचा पुत्र आला काय. रंगात नाटक आलं आणि पोरग स्टेजवर पळत गेलं. बाबा आईला शिरूला दवाखान्यात नेलंय, डॉक्टर म्हणला सिजर करायचंय, 50,000 लागतील. घेतली मारुत्याची शेपूट उपसून, लगेच मारुत्या 50,000 रुपये घेऊन दवाखान्यात. म्हणजे नाटकात सुद्धा नाटक जमत नाही, परमार्थात नाटक कसं जमत नाही करायचं. विडाला विडाला आशीर्वाद त्या बाईचा, पुण्याचं काम अवघडच असतं. देवाच्या डोक्यावर कर्ज. एखाद्या ऊस तोडणाराची पोरगी जर तहसीलदार झाली असेल सोनवणे साहेब, एखाद्या सोयाबीन कापणाऱ्या, कापूस खुरपिणाऱ्या, मूग तोडणाऱ्या, कापूस येसणाऱ्या, तूर कापणाऱ्या गरीब कुटुंबातल्या एका बाईची पोरगी जर तहसीलदार झाली आणि तिची बातमी जर तुम्ही पेपरला लावली तर तुम्हाला पंढरपूरच्या 50 वाऱ्या केल्याचं पुण्य घरी बसल्या बसल्या भेटते. चांगल्या कामाचं कर्ज आहे. देवदखल घेतली या कामाची, देवदखल देवदखल. एक पुरावा मला आठवून पुढे गेल्यावर मग आठवल्यावर सांगतो तुम्हाला. मनोदिनाचे मागे मागे सांगतोय, कर्ज किती मोठं असतं. तुकोबराय बाजारावरून घरी आले, त्या बाईला तेल देऊन टाकलं. त्या बाईला तेवढं तेल 8-15 दिवस जात होतं, पण पितराचा पक्षाचा कार्यक्रम होऊन महिनाभर तेलच संपलं. त्या बाईनं अख्ख्या गावात चर्चा केली, तुकोबरायचा हात गुण इतका चांगला आहे की याच्या हातानं तेल आणलं की संपत. तुम्ही संत महिपती महाराजांनी लिहिलेला ग्रंथ वाचा, लक्षात येईल तुमच्या. तिथून पुढे तुकोबरायला असे हात करून बाजारात जावं लागत होतं. हातात नळे आरतीत होते तेलाच्या, असे हातात नळे आरतीत आणि गळ्यात थैली त्याच्यात पैसे, गळ्यात थैली त्याच्यात पैसे. आमचं एवढेच तेल आला. म्हणून नाचे मागे मागे सांगतो, परोपकाराची ताकद किती मोठी, किती मोठी ताकद आहे परोपकाराची. आता वातावरण फाटलंय, इथं कोणी राजकारणी असतील तर त्याला विनंती, जितका शेतकऱ्याला निधी आणता येईल तितका आणण्याचा प्रयत्न करा. तालुक्याला, जिल्ह्याला 1 कोटी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. 1 कोटी भेटते ते चांगल्या कामाला, ते फक्त चांगल्या कामाला भेटते, देखाव्याला नाही भेटते. अशी तर लय सोन्याचं ताटण, गावरान तुपातला शिरा, गोरी मंजुळा, कपडा झाकलेला, मला हात लावू नका, देखावा करीत जाणार. अरे तू पिसाळलेलं कुत्रे सुगल्या, तू देखावा दाखवायला विधाला तिकडं मला बेल वाहू देईन, मोहा झाल्यावर तुला वाचान. तुकाराम महाराजाची चुलती आहेस, ज्ञानोबाची आजी आहेस, काय पात्र. देखाव्याला किंमत नाही, चांगल्या कामाला किंमत आहे, चांगल्या कामाला किंमत. एक जण म्हणला आपल्याला 150 ज्ञानेश्वरीच्या वया पाठ आहे, तू हिंदूचा आहेस, युम पठाण मुसलमान आहे, त्याने 2000 पाठ केले आणि तू हिंदूचा आहेस ना, तो पाठ केला काय सांगायला भुकायला. तू APJ अब्दुल कलाम गीता पाठ होती, मुस्लिम समाजाचे होते, तू तर हिंदूच्या कुळात आहे म्हणे मी ज्ञानेश्वरीच्या वया पाठ केल्या, तुला हाणायला पाहिजे विठाला. देखाव्याला नाही, वागण्याला किंमत. देखाव्याला नाही, वागतो किती चांगलं याला किंमत. मी नेहमी सांगत असतो, बाई कुंकू किती लावती, पदर किती साजूक घेती, त्याच्यापेक्षा नवऱ्याची सोय किती करते तिला मानायचं.
येळ दाताचं पाणी गिळायला कोणाची माहिती काही केलंच नाही आणि तिला पास आणि पाठ पाठ देवात पण करणार नाही ह्या बाई कोण येणार का टाकावी नवऱ्याला बोलत नीट बोलत नाही मला 10 जणी टकटक दिसायला आता काय त्याला परिस्थिती काही काहीचा इतपणा आला इतपणा आमच्या एका पाहुण्याची तर देवाला पण नाना मी खोटं बोलू आणि भीती वाटत नाही भीती कधी वाटा कोणाकडून लय मोठं घ्यायचं असेल आपल्या पोटापुरतं पंढरपुरातल्या मालकांनी दिले त्याच्यामुळे नालायकाला चोंभाळणार नाही आपण गरज नाही चोंभाळायची आपल्याला देवाला पंखा आणि देव कशाचा चांगल्या पितळाचा मी काय तुमचं इच की ना आमच्या पाहुण्याचं सांग देवाला पंखा देवाला आणि घरातल्या बाहेर घातली नाही नवऱ्यात टायमाला जेवायला नाही देवाला पंखा देवाला मला वाटतं यमाला शोध घ्यावा लागेल हिला कोण्या नरकात टाकावं शोध घ्यावा लागेल शोध कोण्या नरकात टाकावं तुम्हाला सांगू का ज्याला इथं नीट वागता येत नाही का काही इतके नाटके गल्लीतल्या मारुतीचं दर्शन घेणार नाही आणि बाहेर येडी घालते लोकांना परमार्थिक म्हणावं अरे तू चांगल्या गाईच्या काशीचा बोचले सुनल्या तू दिसायला घागऱ्या बोचले पण गाईची दारापुरच्या मारुती कशी कवा डोकं आपटायची नाही आणि बाहेर चक्र आणते की लोकांनी म्हणावं काय सात्विक आहे इतका हाणीन तुला येऊन तू इंचभर जागा ठेवणार नाही लाल करायची विठाला वाटलं चांगलं मी तुम्हाला सांगू का जो माय बापाच्या पाया पडत नाही का त्या हलकाट्याला कोणता देव मानतो आणि आई वडिलांची सेवा करणाऱ्याचं इतकं कर्ज देवाच्या डोक्यावर इतकं कर्ज देवाच्या डोक्यावर इतकं कर्ज डोक्यावर तुम्हाला एक सांगू पोटासाठी मागायला आलेल्या माणसाला बाई जर काम करीत असेल तर ती काय म्हणती थांब रे दादा थांब दादा आवस मागायला एक बाई येत असती बाई थांबा थोडा वेळ थांबा ही बाई जर जास्त वेळ नाही आली ना तिला वाटतं हिच्या दारात तो थांबा आपली 4 घर होते मागणाऱ्याला आगा भिक्षुकी पण आहे आगा द्वारी ठाव केली तर विलंबाची आपण ठाव घाली जास्त जर वेळ लावला तर ते पुढच्या घरी जाते पुढच्या घरी म्हणजे फुकट द्यायला तर नाही पुढचं राहू साहेब फुकट द्यायला फुकट पुढचं तरी पण जास्त वेळ पुढच्याची थांबायची ताकद नाही तर माय बापाची सेवा केल्यावर इतकं कर्ज झालं इतकं कर्ज योगी 28 योगी 28 योगी 28 विटेवरी उभा पुढचं दिशे दिव्य शोभा पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का चरणी वाहे भीमा उदरी जगा 28 युगापासून उभा कशाचे कर्ज आहे पैसे दिले का त्याला पैशाची तर मालकीने त्याची बायको विश्वास कोणाला पैसे द्यायचे त्या बाईच्या हातात आहे ती बाई त्याची मालकी आहे ना पण बायको जर जगात 1 नंबरची श्रीमंत असेल तर शेजाऱ्याला कशाला भीक मागायची कशाला पैसे मागते मग कर्ज कशाचे या चांगल्या वागण्याचे माय बापाची केलेली सेवा 28 युग झालं उभा आहे तेव्हापासून नाचते म्हणून नाचे मागे मागे या मागा विडाला बाजारावर घरी आले शिवाय समाजाची सकाळी जिजाबाईने सांगितलं मालक म्हणून नाचे मागे मागे एवढा पुरावा आहे मालक काय ग तुम्ही काल म्हणाले होते
उद्या आपल्याकडे श्राद्ध आहे, पक्ष आहे, पितृतिथी आहे. हो. आणि रात्री तुम्ही अक्षता देऊन टाकल्यात पितरांना. किती लोकांना आमंत्रण दिले? 50 लोकांना सांगितलं. आपल्या घरात आता काही आहे का त्यांना जीव घालायला? तुकोबराने सांगितलं काही सामग्री नाही आपल्याकडे. नाही. मी शेतात जातो आणि भाजीचं गठुडा आणतो. मीठ टाकून ती भाजी शिजू आणि पितरांना वाढू. निघाले तुकोबा. पक्ष होत, श्राद्ध होत. भाजी आणण्यासाठी शेतातल्या बऱ्याच भाज्या, मला वाटते कांद्याची भाजी आपल्याकडे असायची. पुण्याला सांगितलं तर लोक येड्यात काढते. दिल्लीला, मुंबईला, पुण्यातल्याला कळलं, पण मुंबईतल्याला, दिल्लीतल्याला ते म्हणतील ह्याच्या पोळ्या संपल्या. आपल्या भागात कळते कांद्याची भाजी खात होते माणसं, आजही खातील खेड्यात. यायला आता जुन्यावर. आता ज्या भाज्या आपल्याला शेतात भेटत होत्या त्या आता बाजारात विकत घ्यावं लागेल. असं असतं कधी असतच.